वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी असल्याचा दावा एका महिलेने केलाय। नवी मुंबई पालिकेच्या निवारा केंद्रात या महिलेचं वास्तव्य आहे। सध्या महिलेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याची माहिती। मानसिक तणाव आणि अस्वस्थतेमुळे खरंतर ही महिला चिंतेत असून प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। दरम्यान या संदर्भात रेखा श्रीवास्तव यांच्याशी बातचीत केली आहे। लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी पाहूया। सलीम दुर्रानी यांच्या ज्या पत्नी असल्याचं त्या म्हणत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। कौन थे सलीम, कौन थे आपके? सलीम कौन था? हाँ, आपके कौन थे? हस्बैंड था। हस्बैंड था। कब हुई थी शादी आपकी? शादी कब हुई थी? शादी में थोड़ा जल्दी। आप यहाँ पे कैसे आए? कुछ याद है आपको? आपको यहाँ पे छोड़ा था किसी मैं ने? यहाँ नहीं आई, मेरे को पता नहीं यहाँ से कैसा छोड़ा इन लोगों ने। सलीम ने नहीं छोड़ा, ऐसे लोग थे, एक दो लोग मेरे को छोड़ा। किसने छोड़ा? सलीम ने छोड़ा। कुछ याद है आपको किसने छोड़ा होगा यहाँ पे? नहीं, मेरे को याद नहीं, नाम भी याद नहीं। हाँ, सलीम क्या करते थे? कुछ याद है आपको? क्या करते थे वो? कौन थे वो? क्रिकेटर। क्रिकेटर। किसके लिए खेलते थे? किसके लिए? सब क्रिकेट में खेलते थे। हाँ। जिसका भी क्रिकेट मैचेस होता है सब में खेलते थे। आपण पाहू शकता की या ज्या सलीम दुर्रानी यांच्या पत्नी असल्याचं बोलत आहेत आणि त्यांना या बेलापूर या ठिकाणी त्या सापडलेल्या आहेत आणि आता सध्या पालिकेच्या निवारा केंद्रामध्ये आहेत। मात्र कुठेतरी त्यांनी ज्या सलीम दुर्रानी हे ज्यांचे जे भारतीय क्रिकेटर होते त्यांचा आता आपल्या सोबत म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यांचा आणि त्यांच्या ह्या पत्नी असल्याचं म्हणत आहेत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी काय नवीन माहिती समोर येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। पृथ्वीराज चव्हाण पाकिस्तानला सुपारी दिल्यासारखे वागतायत अशा शब्दात चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय। भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी ही टीका केली आहे। पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, ते प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो। पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवलाय हे फार चुकीचं आहे। म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय। ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात, ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही। आपल्या सगळ्यांचा, या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे, पाकिस्तान धार्जिण्या काँग्रेसवर नाही आहे। त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।